सो हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही चाललेलो आहोत इगतपुरी. मी आणि मला वाटलं अलिबाग. मागच्या वर्षीचा मिस्टर कुणाल आणि माझा मित्र सोडण्याकरिता आलेला आहे सॅम. तर काय कर आता आम्ही एसटीची वाट पाहत आहोत. एसटी आल्यावर इथून यवतमाळला जायचं आहे. यवतमाळवरून धामणगाव आणि धामणवरून आमची आहे रेल्वे. संध्याकाळी 10 वाजताचा टायमिंग आहे. आता वाजलेले आहे 6. सो स्टे ट्यून्ड. मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत इगतपुरी रेल्वे स्टेशनवर. वाजले 10 आणि आता इथून आम्हाला धम्मगिरीला जायचं आहे. इडली काय नाश्ता करायचा आहे का? इडली खाऊ ना. पुढचा नाश्ता करायचा गेला तिथं चव घेतली पाहिजे. हो का? ते तिथे इडली आहे. मग पुढं इडली पुरी आहे. इगतपुरी इडली पुरी. भाऊ म्हणते, मी म्हणलो त्याला बाहेरचा नाश्ता करू. भाऊ म्हणते इथचा नाश्ता करू म्हणते. आता तुम्हीच सांगा, इथचा करायचा का बाहेरचा करायचा? मित्रांनो लाईक करे, कमेंट करे और बताइए का करे. हो ना. भाऊने आखरीला इडली सांबार घेतलेलाच आहे. अबे आणि भाऊला आता प्रश्न पडलाय खायचं कसं काय, कारण की भाऊनी या दादांनी चम्मचच नाही दिला. आता मॅटर असा आहे की भाऊला हात धुण्यासाठी इथं रेल्वे पण निघाली. इथं आसपास वॉटर सुविधा चालू नाही का? आप खा ली? नाही खा ली. हात धुणे. तर चला मित्रांनो, आता इथून आम्ही बाहेर जातो. सो हे धम्मगिरीचं एंट्री गेट आहे, मेन म्यानमार गेट. त्याच्या अंदर आपलं जे पुढे वरती टेकडीच्या वरतं विपश्यना म्हणजे मेन स्थळ आहे. खाली तर बुद्ध उद्यान आहे. चला. सो फ्रेंड्स, आम्ही आलेलो आहोत आता धम्मगिरी इथे. आणि सध्या 12:30 वाजलेले आहे. 1चा टायमिंग आहे. आपली जे अमानत राहतात म्हणजे मोबाईल किंवा वॉलेट अशा इतर वस्तू तिथे जमा करावं लागतात आणि नंतर 10 तारखेला तुम्हाला देतात त्यांनी. सो 10 दिवस तर मी आता काही तुम्हाला दाखवू नाही शकणार. जो मैत्रीचा दिवस म्हणजे आखरीचा दिवस राहणार तेव्हा तुम्हाला इथची फायनल टूर देते. आता सध्या इथचा मोसम बघा असा आहे. हिरवगार ते सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे. अजून फ्रेश वगैरे तर नाही झालो. आता म्हणजे तिकडून आल्याच्या नंतर इथे म्हणजे रेल्वे स्टेशनवरून आल्याच्या नंतर इथे जे रजिस्ट्रेशन प्रोसेस राहतात त्याच्यात साधारणतः अर्धा ते पाऊण तास जाते. त्यानंतर तुम्हाला इथे ब्रेकफास्ट लंच आल्यानंतर दिल्या जाते पहिले. सो भेटूया मग आता आपण 10 दिवसांनी. तर मित्रांनो, आज आहे विपश्यनेचा 10वा दिवस म्हणजेच मैत्री दिवस. आज आमचं आर्य मौन तुटलेलं आहे. हा मौन 10 दिवसांचं म्हणजे 10 दिवस म्हणजे असे की बिलकुल 10 दिवस ना कुणालाही नजरेनं किंवा इशारेनं किंवा सरळ असं बोलताच नाहीत. 10 दिवस म्हणजे मौन राहावं लागते तुम्हाला. तो आज आहे 10वा दिवस. माझं मौन तुटलेलं आहे. तर स्टार्टिंगला खूप रश झालं, त्यामुळे मला असं स्टार्टिंगला असं इथे आल्या तुम्हाला काही दाखवणं नाही झालं. तर मग चला
माझ्या रूमचा टूर देतो तुम्हाला आता. हा सी डिपार्टमेंट माझा डिपार्टमेंट आहे. ॲक्च्युली स्टार्टिंगला ही माझी रूम नव्हती. लास्टचे जे 5 डेज आहे त्या 5 डेजमध्ये मी येथे होतो. ते एक स्टोरी आहे, ते सांगतो थोड्या वेळात तुम्हाला. मी रूम चेंज करून घेतली माझी. 3 नंबरची रूम आहे. अँड दिस इज माय रूम. एका रूममध्ये एक जणाला राहता येते इथे. आणि रूममध्ये सहसा तुम्हाला काही करण्यासाठी इथे तर राहत नाही. संध्याकाळी 9:30 वाजता प्रवचन झालं गुरुजींचं. इथे यायचं मस्त निवांत, जरासं बाहेर फिरायचं, झोपून जायचं. मस्त झोप लागते. अँड दिस इज बाथरूम. इथे रूम्स आणि जे किचन एरिया आहे इतका क्लीन, हायजीन इतकं मेंटेन इथे होतं. खरंच इथं म्हणजे असं मन समाधान होतं. आज मन तुटल्यामुळे मला बोलायला शब्द नाही आहे. काय बोलावं असं कळत पण नाही आहे. 10 दिवस म्हणजे तोंडातून एक पण शब्द नाही, काही नाही. आणि बाहेरचे येणारे असे विचार जे राहतात, मनातले विचार, काहीच नाही. इथे आल्यानंतर पूर्ण माणूस शांत होऊन जाते. तर 10 दिवस मी इथं काय केलं संध्याकाळी झोपायच्या वेळेस तुम्हाला दाखवतो. तर 10 दिवस संध्याकाळी झोपायच्या अगोदर असंच मला मोबाईल वापरण्याची थोडी सवय असल्यामुळे संध्याकाळी काही ना काही करायला पाहिजे. सो या कागदांच्या मी असंच विमान काय बनवलं का मला समजलं नाही, पण काहीतरी खेळत बसायचं आपलंच 10-15 मिनिटांनी झोपायचं. बाहेरचा एरिया इथे आज मन तुटलेला आहे आणि सर्व लोक एकमेकांशी अशी ओळख करत आहेत, बोलत आहेत. 10 दिवस इथे नाही का मस्त रोज असं आभाळ, निसर्ग म्हणजे इतका छान आहे. सो आता चालू आहे आमची पुस्तकांची खरेदी. मी 3 बुक्स घेतलेले आहेत. असे कागदावर त्याचे कोड्स लिहितात बुक्सचे आणि तिथे अंदर देतात. कुणाल पण बुक्स घेत आहे. कोणते घेतले रे भाऊ? कम्पेअर करून बघत आहे भाऊ. कम्पेअर नाही. So friends, this is my new friend from Mumbai, Hardik. One world for Vipassana. अरे क्या चीज है भाई, सब करो, जोर से करो, डेली करो. अब मैं कहता हूँ डेली वो पता नहीं भाई. सो प्रतीक, तुझं रिॲक्शन विपश्यना झाल्यानंतर? खूप छान, शांत चित्त लागलं, मन खूप छान, चांगलं वाटलं, भारी वाटलं. सो दिस इज द धम्म हॉल. इथे आपण ग्रुप मेडिटेशन करतो आणि इथेच साईडला पॅगोडा आहे. इथे हा पण पॅगोडाच आहे. इथे प्रायव्हेट सेल्स दिले जातात. तिथे सेपरेटली आपण मेडिटेशन करू शकतो. आणि याच्या मागच बघा किती सुंदर अशी टेकडी आहे. सध्या पाऊस येऊन गेलेला आहे आणि म्हणून बघा निसर्ग किती मस्त आणि छान असं व्हायबिंग करत आहे. गुड व्हाईब ओनली. चल रहा है ना. मी पण नाशिकला राहतो. एक लड़का है वो 90 अमरावती कुणाल बहादुर यवतमाळ, मी पाचोळकर नाशिक, शिकायला पुण्याला. हार्दिक धूत इंदौर, यशराय बोले अकोला महाराष्ट्र, गौतम जाधव मुंबई, नितिन जाधव नासिक. सुनो नाम तो सुनो ना. कोई बाकी है अरविंद बोर पुणे. कितना झूठ. और मेरा नाम प्रबुद्धा करे नासिक से. हम कितने भाग्यवान हैं. क्या बोलिए एक्सपीरियंस आपका? एक्सपीरियंस ऐसी बात है कि मैंने 28 साल के बात कर रहा हूँ. तो मैं 28 साल पहले जो किया था वो बिल्कुल दिमाग में नहीं है. अच्छा. ये 10 दिनों वाला, 10 दिनों का एक्सपीरियंस कुछ रिकॉल हो गया. 10 दिनों वाला तो जैसे सबको हुआ वैसे ही मेरे हुआ. बहुत अच्छी तरह से साधना हुई
सर युअर गुड नेम? धनंजय दीक्षित. सर तुमचा एक्सपिरियन्स विपश्यना झाल्याच्या नंतरचा? विपश्यना म्हणजे खरं मी ॲक्च्युली नाशिकचा आहे. अच्छा. म्हणजे नाशिक इगतपुरी अंतर 40 किलोमीटर. पण तुम्ही विचार करा की हे 40 किलोमीटर अंतर पार करायला मला 67 वर्षे यावी लागली. 4 जूनला जेव्हा हा शिबिर सुरू झालं त्या दिवशीच माझा वाढदिवस होता. अच्छा. म्हणजे आणि कुठली गोष्ट विधी लिखत असतं, ते घडून यावं लागतं आणि परमेश्वराची कृपा होती म्हणून ते यावेळी घडलं आहे की नाही. आणि इतकं सुंदर होतं की आपण जे काय आयुष्यभर जे असे द्वेषाचे विचाराचे सगळे बीज रोवत जातो, हळूहळू ते फुटतात, त्याची फळं येतात. तर ह्या साधनेमध्ये आपण जे काही असं जे काही चुकीचं काम केलेलं आहे त्या फळांचा निचरा होतो आणि नवीन फळं निर्माण होऊ नये यासाठी काम केलं जातं. बरोबर. आणि ही खूप इतकी व्यवस्था छान होती. सात्विक आहार, स्वच्छ प्राणवायू इतकं आपण घेत होतो. तर आनंद वाटला मनाला. आणि इथे जे साधक येतात तर त्यांना पण इतकं प्रसन्न वाटतं, चांगल्या लोकांची ओळखी झाल्या. आणि जाता जाता मी एवढं एक सांगेल की तुम्ही बघा इथे बाजूला मोठा पर्वत आहे गिरी, है ना. तर तो पर्वत नाहीये, तो एक महात्मा आहे. गेले काही जन्मांपासून तो साधना करतो, बरोबर, विपश्यनेची. आणि इथे जो जो साधक येतो ना त्याला तो सांगतो की भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम. धन्यवाद. थँक्यू सर. तर मी तुम्हाला म्हटलं होतं ना मगाशी की मी पहिले 5 दिवस वेगळ्या रूममध्ये होतो. तुम्हाला ती रूम दाखवतो. किती सुंदर जाग्यावर आहे बघा. असं वाटतं की भाऊ इथून मस्त असं वाव, जस्ट लाईक वाव. ओके. खूपच असे झाडच झाडं आहे इकडे. ओके. हा धम्मा हॉल आहे ॲक्च्युली आणि खाली अशा रूम्स आहे इथे. माझी फर्स्ट रूम ही होती. बट आता तुम्ही इमॅजिन करा हाच मी रात्रीला आणि कसा दिसेल. मला एकतर राहायचं होतं पण एवढं पण नाही की सुईचा आवाज जरी आला तर असा म्हणजे झोपेतून उठेल माणूस. त्यामुळं मी माझी रूम चेंज केली. ॲक्च्युली माझ्या साईडच्या सर्वच अशा रूम जे माझे पार्टनर्स होते साईडला ते त्यांनी पण रूम चेंज केली आणि मला पण असं खूप एकटं जाणवायला लागलं म्हणून त्यामुळं मी चेंज करून घेतली. सो आमचं झालेलं आहे आता नाश्त्याचा वेळ. किती वाजले? 5 वाजलेली आहे आणि नाश्त्याचा वेळ झालेला आहे. बेल रिंग झालेली आहे. तरी सर्व भावी भक्तांनी मंडळामध्ये येण्याची कृपा करावी. ओके. आणि नाश्त्यामध्ये एक 10 दिवस विशेष गोष्ट अशी संध्याकाळचा नाश्ता बरं. फक्त तुम्हाला फिकी चाय, मिठी चाय, दूध, अजून केळे, चिवडा, बस एवढंच. ब्रेड समटाईम्स. तर हा संध्याकाळचा नाश्ता आणि हा डायनिंग हॉल आहे. आता तर इथे आर्यमोहन तुटलेला आहे म्हणून असा आवाज येत आहे. पण जेव्हा इथे आर्यमोहन असतो एकदम नोबल सायलन्स. तर मित्रांनो आता वाजलेले आहे संध्याकाळची किती वाजले रे? 12. काही मित्र भेटलेले आहे इथे माझ्यासोबत, नवीन मित्र. सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे मैत्री दिवसचा नेक्स्ट डे, 11वा दिवस. सर्वजण सकाळी 6 वाजलेले आहे. आता सर्वजण पॅकिंग्स वगैरे करून बाहेर त्यांचं लगेज आणत आहे. सकाळी गुरुजींचं सेशन झालं. आज 1.5 घंट्याचं प्रवचन होतं. तर हो, विपश्यना करा एकदा आयुष्यात, एकदा तरी विपश्यना करा. कारण की जर तुम्हाला जीवन म्हणजे कसं राहते, का, कशासाठी, आपण कशासाठी जगतो, का जगायचं आहे, या प्रश्नाचे जर तुम्हाला उत्तर पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही इथे भेट देऊ शकता. आणि हो,
इथे गरजेचं नाही तुम्ही डिप्रेशनमध्ये आहे म्हणूनच या, किंवा एकदम मध्यम अति खुश म्हणजे असं जास्त तुम्हाला कुठली खुशी झाली किंवा काय, खुशीत तर कोणी येतच नाही, सर्व माणसं इथे डिप्रेशनमध्ये झाले. माझं इथे येण्याचं कारण डिप्रेशन किंवा असं काही खुशी नाही, फक्त मला यायचं होतं, एक वेळा अनुभव घ्यायचा होता. कसं वाटते बाबा, विपश्यनेबद्दल पूर्वीपासूनच ऐकलेलं होतं, त्यामुळं मला एकदा अनुभव घ्यायचा होता. विपश्यना म्हणजे काय, नेमकं काय राहते. मेडिटेशन माहीत होतं मला, पण मेडिटेशन मध्ये बाबा काय, डोळे बंदून असं काय तटस्थ राहणं म्हणजे मेडिटेशन का? नाही, मेडिटेशन म्हणजे तसं नाही, बिलकुल नाही. तुम्हाला जर स्वतःला खरंच जाणून घ्यायचं असेल, बुद्धिक स्तरावर नाही तर मनापासून अनुभव घेऊन, तर खरंच तुम्ही ते येऊ शकता. ठीक आहे. तर सर्वजण आता इथून चाललेले आहे. मी पण माझी पॅकिंग काही आहे नाही तेवढी, सर्व रॅप करतो आणि निघते इथून.